हाय, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे। तर आपण आज बनवणार दम बिर्याणी। खूप लवकर आणि पटकन होणारी बिर्याणी आहे, फार झंझट नाही आहे बिर्याणीला। तर तुम्हाला दाखवते बिर्याणीसाठी काय काय लागणार आहे। तर हे बघा, 5-6 कांदे मी उभे कट करून घेतलेले आहेत। इकडे 1.5 किलो चिकन आहे, जे की मी छान धुवून घेतले। आणि आपल्याला पेस्टमध्ये काय काय आहे तर तुम्हाला दाखवते। याच्यामध्ये कोथिंबीर आहे, पुदिना, अद्रक आहे हातपाव, आणि हातपाव लसूण आहे, आणि इकडे बघा हा याच्यामध्ये बिर्याणी मसाला आणि 2 चम्मच लाल मिरची पावडर आहे। तर जे मॅरिनेट करायसाठी घेतलेलं आहे मी हे, आणि इकडे दहीचा डब्बा आहे हा। तर आता आपण सर्वात पहिले हे जे त्याचं वाटण काढून घेणार आहेत मिक्सरमध्ये न पाणी घालता। तर हे बघा, मसाला काढलेला आहे मी, याचं वाटण काढलेलं आहे। आता आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे, 10 ते 15 मिनिटं चिकन मॅरिनेट करायचं आहे आपल्याला, याचं खूप वेळ करायचं नाही आहे। तर बघा, हे जे वाटण आहे मी पूर्णपणे याच्यामध्ये घालून घेणार आहे। आणि इकडे बिर्याणी मसाला आणि लाल मिरची पावडर आहे। आता आपल्याला याच्यामध्ये दही मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर हे बघा, हळद, वाटण वगैरे सगळं घालून घेतलं आहे आपण। आता याला हातानेच मस्त मिक्स करून घ्यायचं आहे छान असं, आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे। तोपर्यंत मी जो कांदा कापलेला होता उभा कट केलेला तो फ्राय करून घेते। 20 मिनिटं ठेवायचं आहे आपल्याला हे मॅरिनेट करून। तर हे बघा, मॅरिनेट करून ठेवलेले मी 20 ते 25 मिनिटं चिकन। आता आपण कुकरमध्ये मी तेल घातलं आहे, भरपूर प्रमाणामध्ये तेल आहे बघा। बिर्याणीसाठी खूप सारं तेल लागतं आहे। तर आपण याच्यामध्ये आता खडे मसाले दाखवते मी तुम्हाला काय काय आहे। तर हे बघा, खडे मसाल्यामध्ये लवंग आहे, हिरवी विलायची आहे, दालचिनी आणि तेजपान आहे। तर आपल्याला याची सर्वात पहिले याची फोडणी द्यायची आहे। आता मी हे लवंग मिरे वगैरे घालणार आहे याच्यामध्ये, आणि 2-3 तेजपान आणि दालचिनी घालणार आहे। आता हे तडल्याच्या नंतर आपल्याला जो उभा कट केलेला कांदा होता, तर हे 5 कांदे मी मोठे मोठे उभे कट केलेले आहेत हे घालणार आहे। आता तेल छान गरम झाले मस्त, आणि आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचे। तर हे बघा, कांदा आता छान फ्राय होतोय। फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे याच्यामध्ये घालायचं आहे। कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्यामध्ये छान मस्त शिजून निघतं आहे। तोपर्यंत एका साईडला मी तांदूळ घालणार आहे शिजायला। अरे बघा, मस्त झाला आहे आता फ्राय। आपण आता याचे मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊ। आपल्याला जास्त फ्राय करायचा नाही हा कांदा, मस्त। आणि असं खालीवर करून घ्यायचं आहे घातल्याच्या नंतर चिकन। तर हे बघा, मॅरिनेट केलेलं चिकन मी घालून घेतलं आहे। तर 1.5 किलो चिकन आहे, आणि 1.5 किलो चिकनला मी अर्धा किलो तांदूळ घालणार आहे मस्त। आता असं खालीवर करून घ्यायचं आहे, आणि पाणी न घालता आपल्याला याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या 3 ते 4। कुकरमध्ये पटकन शिजलं जातं आहे चिकन। तर बघा, छान असं खालीवर करून घेऊ आपण या मसाल्यामध्ये, आणि कुकरला झाकण लावून घेऊ। तोपर्यंत इकडे मी भाताची तयारी करते, तांदूळ घालायची मस्त। आता मी याला झाकण लावून घेते। तर हे बघा, पाणी गरम करायला ठेवलं होतं मी याच्यामध्ये पातेल्यामध्ये, आणि इकडे मस्त छान असे तांदूळ धुवून घेतले, अर्धा किलो तांदूळ आहे बासमती बिर्याणीचा। आणि याच्यामध्ये तेजपान, लवंग मिरे आणि दालचिनी घातलेली। आता याला उकळ आली, आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊ। तर हे बघा, याच्यात तांदूळ घालून घेतलं आहे मी। तर भरपूर पाणी घातलं होतं मी, कारण याच्यामध्ये छान असं मोकळा उकळला गेला पाहिजे तांदूळ बिर्याणीचा। आणि आपल्याला नॉर्मल म्हणजे थोडासा असा अर्धवट कच्चा येणे एवढा तांदूळ शिजून घ्यायचा आहे। तर हे बघा, छान असा मस्त तांदूळ आता शिजल्या, मस्त दबल्या जातोय हा तांदूळ। आता छान शिजलाय। आता आपल्याला हे तांदळाचे आणि कुकरचं पण आता छान मटण शिजण्यात आले आहे। तर हे बंद करते, आणि आता आपल्याला याच्या लेअर करून घ्यायचे। तर हे बघा, छान असं मस्त आता एक कुकरमध्ये 4 शिट्ट्यामध्ये मस्त शिजून झाले। आता आपण याच्या लेअर काढून घेऊ। तर हे बघा, याचं पाणी गाळून घेतलं आहे मी, आणि हा थोडासा नॉर्मल हाताने दबण एवढा आपल्याला छान असं बॉईल करून घ्यायचं आहे।
आता आपण याच्या लेअर घालून घेऊ. खूप पातेलं ठेवलेलं आहे मी मस्त. आधी आपल्याला याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आहे बघा. आधी चिकन टाकलेलं आहे मी. आता आपण भाताची लेअर घालून घेऊ याच्यामध्ये. चिकनच्या याच्यावर मी याची लेअर घातली होती भाताची. आता आपण याच्यावर चिकनची पुन्हा एकदा छान अशी मस्त लेअर घालून घेऊ पूर्ण. आणि वापस याच्यावर आपल्याला भाताची लेअर घालून घ्यायची मस्त. खूप लवकर होते झटपट, कारण कुकरमध्ये पटकन छान असं शिजले जाते चिकन. आता आपण याच्यामध्ये पुन्हा वापस भाताची लेअर घालून घेऊ. तर हे बघा आता छान अशी मी हे करून घेतली, भाताची लेअर घालून घेतली. आपण त्याच्यावर झाकणी ठेवू आणि 10 ते 5 मिनटं मस्त शिजून घेऊ. तर हे बघा या भाताच्या लेअरवर आपल्याला थोडंसं फ्राय केलेला कांदा घालायचा आहे. थोडंसं नॉर्मल असं छान असं फ्राय करून घेतलं होतं. मग आधीच केलं होतं तो मसाला भाजायच्या आधी करून ठेवलेला होता. आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. आता ऑलमोस्ट शिजत आलेली आहे भाजी सॉरी चिकन बिर्याणी. तर आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि अजून 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे आपल्याला हे. आणि बिर्याणी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला तर नक्की विसरायचं नाही. याच्यामध्ये मी फूड कलर घातलेला नाही. फक्त आपल्याला बिर्याणीसाठी दम देण्यासाठी, दम बिर्याणी म्हणतात ना आपण, तर दम देण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून हे तूप तळल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये दालचिनी घालायची. दालचिनीचे 2-3 तुकडे घालायचे आहेत आपल्याला मस्त असे. तर हे बघा बघू शकता तुम्ही. तर हे बघा मस्त आपल्याला येतं. मी हे करून घेतलं आहे, छान असं गरम करून घेतलं होतं. आता आपल्याला हे असं छान झाकणी ठेवून घ्यायची आणि 5 मिनटं मस्त शिजून घ्यायचं आहे. आणि 5 मिनटामध्ये दम बिर्याणी आपली रेडी होणार आहे. तर हे बघू शकता तुम्ही, छान अशी बिर्याणी रेडी आहे, मस्त झाली आहे. आता आपण याला काढून घेऊ आणि तुम्हाला तर बघू शकता तुम्ही, फूड कलर घातला नाही तर इतका सुंदर कलर आलेला आहे त्याला. मस्त अशी छान अशी बिर्याणी रेडी आहे आता खाण्यासाठी. तुम्ही बघू शकता एकदम सुळसुळाट झाली, मस्त एकदम रेडी आहे आता. आवडली असेल तर लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायची. थँक्यू.